नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. रोज डब्यात कुठली भाजी द्यायची हा प्रश्नच असतो आणि आपण रस्सा भाजीपेक्षा सुकी भाजी डब्यासाठी नेहमीच खूप प्रिफर करतो. त्याला सुक्या भाजीचाच एक प्रकार म्हणजे पनीर भुर्जी मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रोटीननी भरपूर असलेली ही भुर्जी बनवायलाही अतिशय सोपी आहे. अगदी झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतले आहेत. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. थोडं लोणी आपण वापरणार आहोत. 150 ग्राम पनीर किसून घेतलेलं आहे आणि या व्यतिरिक्त आपण काही मसालेसुद्धा वापरणार आहोत. कढईत 1 पळी तेल घ्यायचं. त्यात तमालपत्र घालायचं. 1 चमचा जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फुललं की मग शिमला मिरची घालायची आहे. शिमला मिरची व्यवस्थित परतवून घ्यायची. शिमला मिरची परतली गेली की कांदा घालायचा आहे. कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर जास्तही घालू शकता. आता हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. थोडं 1 मिनिटभर झाकून ठेवायचं. आता मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घातली आहे. चवीनुसार तिखट घालायचं. 1 चमचा धना जिरा पावडर घालायची आणि हे मसाले छान परतून घ्यायचे. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचे आहे. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो परतायचा आहे. थोडंसं झाकून ठेवायचं मिनिटभर आणि आता पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यावर आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. हे आता छान एकजीव झालेलं आहे. आता 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी जवळजवळ रेडी आहे. आता आपण यात लोणी घालणार आहोत. लोणी घातल्यामुळे चव छान येते आणि भाजी मऊ राहते. अगदी थंड झाल्यावरही भाजी मऊच राहते. त्यामुळे लोणी जरूर घालायचं. पनीर भुर्जी आता खाण्यासाठी रेडी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.